माझी आणि सविता वहिनीची गोष्ट. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष आहे. मी एका खेडेगावात राहतो. मी BSc ला शिकत होतो आणि माझं कॉलेज तालुक्याच्या ठिकाणी होतं. गावापासून कॉलेजचं अंतर साधारण 12 किलोमीटर होतं. त्यामुळे मी रोज ST बसने प्रवास करायचो. बस स्टँडपासून कॉलेज अजून 2 किलोमीटर दूर होतं, म्हणून तिथून पायी चालत जावं लागायचं. रोज कॉलेजला जाणं-येणं सुरू होतं. आमच्या शेजारी सविता वहिनी राहायच्या. त्या मला शहरातून किराणा सामान आणायला सांगायच्या, कारण गावातल्या दुकानात वस्तू महाग असायच्या तर शहरात स्वस्त मिळायच्या. सविता वहिनी एकट्या राहायच्या त्यांच्या 2 लहान मुलींसोबत, कारण त्यांचे पती नोकरीसाठी दुसऱ्या राज्यात गेले होते. सविता वहिनी दिसायला खूपच सुंदर होत्या आणि त्यांचं बोलणंही तितकंच गोड होतं. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं कोणतंही काम मी कधीच नाकारायचो नाही. वहिनी मला त्यांच्या घरची छोटी-मोठी कामंही सांगायच्या, जसं की इलेक्ट्रिकल दुरुस्ती. मी त्यांच्या घरी नेहमी जायचो आणि त्यांच्याशी गप्पा मारायला मला खूप आवडायचं. त्यांचा गोड आवाज आणि त्यांचा सहवास मला इतका आवडायचा की मला तिथून जाऊसच वाटायचं नाही. कॉलेजवरून परतल्यानंतर मी त्यांचं किराणा सामान घेऊन त्यांच्या घरी जायचो. त्या माझ्याशी गप्पा मारायच्या आणि मला कळायचं की त्यांनाही माझ्याशी बोलायला आवडतं. आम्ही दोघं तासनतास गप्पा मारत बसायचो. हळूहळू मला सविता वहिनी आवडायला लागल्या. मी त्यांच्या प्रेमात पडलो. कॉलेज सुटलं की मी त्यांच्या घरी कधी पोहोचतो असं व्हायचं. त्या माझी वाट पाहायच्या हे मला त्यांच्या वागण्यावरून कळायचं. गावात रात्री सगळे अंगणात अंथरूण टाकून झोपायचे. मी आणि वहिनी शेजारी अंथरूण टाकायचो. रात्री जेव्हा मी कूस बदलायचो तेव्हा वहिनी मला समोर दिसायच्या. आमच्यामध्ये खूप कमी अंतर असायचं. रात्री जेव्हा जाग यायची तेव्हा वहिनीही जाग्या दिसायच्या. आम्हा दोघांमध्ये आकर्षण वाढत होतं. वहिनींचा नवरा गावात नसल्यामुळे त्यांनाही माझी गरज भासायला लागली होती. रात्री त्या त्यांचा गाऊन वर करून झोपायच्या, जेणेकरून मला सर्व काही दिसायचं. पण आजूबाजूला कुटुंबीय झोपलेले असायचे, त्यामुळे मी त्यांच्याकडे जाऊ शकायचो नाही. रात्रभर मला झोप लागायची नाही, कारण मी फक्त वहिनींकडेच पाहत बसायचो. माझा स्वतःवरचा ताबा सुटत चालला होता, पण गावात कोणीही कधीही घरात येऊ शकायचं, त्यामुळे दिवसा काही करणं शक्य नव्हतं. रात्री वहिनी मला जाणीवपूर्वक संकेत द्यायच्या, पण शेजारी-पाजारी सगळ्यांचं लक्ष असायचं. त्यामुळे आम्ही फक्त रात्रीच्या वेळी जवळ यायचो. एकदा वहिनी म्हणाल्या, मला शहरात यायचं, तुझ्यासोबत येऊ का? मी होकार दिला आणि आम्ही बसने शहरात गेलो. तिथे त्यांनी खूप खरेदी केली आणि मी त्यांच्यासोबत फिरलो. माझं कॉलेज बुडालं, पण वहिनींसोबत वेळ घालवण्याची संधी मला हवी होती. खरेदी झाल्यावर आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो आणि आईस्क्रीम खाल्लं. आईस्क्रीम खाताना वहिनी म्हणाल्या, रात्री तू झोपत नाहीस का? मी पाहते तू रात्रभर जागा असतोस. मी हसत म्हणालो, तुम्ही तर मला रात्री सिनेमा दाखवता, मग झोप कशी येईल? त्या हसल्या आणि म्हणाल्या, अर्ध्या रात्री सगळे झोपलेले असतात, तेव्हा तुला यायला काय हरकत आहे? मी म्हणालो, ठीक आहे, आज रात्री मी येण्याचा प्रयत्न करतो. त्या रात्री अमावस्येमुळे काळोख होता. मी रात्री 2 वाजता उठलो. वहिनीही जाग्या होत्या. त्यांनी मुलीला खाली अंथरूण टाकून झोपवलं होतं आणि स्वतः बाजूला आल्या. मला भीती वाटत होती की कोणी उठलं तर काय होईल. पण शेवटी मी हिम्मत केली आणि वहिनींच्या शेजारी जाऊन झोपलो. आम्ही एकमेकांना जवळ घेतलं आणि खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आम्ही दोघांनी एकमेकांना सुख दिलं. अर्ध्या तासात आम्हा दोघांना अप्रतिम आनंद मिळाला. मी हळूच माझ्या अंथरुणावर परतलो. त्या रात्रीनंतर हे आमचं नेहमीचं झालं. आम्ही दोघंही समाधानी होतो आणि आमच्या चेहऱ्यावर आनंद दिसायचा.